बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करत आहे लेखक श्री प्रकाश नावलकर लिखित कथा व्हेंटिलेटर. सखाराम महानगरपालिकेत पाणी विभागात कामाला असला एक अत्यंत साधा आणि सरळ माणूस. त्याची बायकोही संसाराला हातभार लागावा यासाठी शिलाई मशीनवर चाळीतल्या बायकांचे ब्लाऊज शिवणं, साडीला पिको फॉल करून देणं, जुन्या कपड्यांना रफू करून देणं अशी कामं करायची. त्यांचा संसार अगदी सुखात चालला होता. पदरात एकच मुलगी होती. तीही नुकतीच 10वीची परीक्षा देऊन आईला घरकामात हातभार लावत होती. सखारामचा दिवस तसा भल्या पहाटे सुरू व्हायचा. पाणी विभागात कामाला असल्यानं त्याच्यावर विभागवार पाणी सोडायचं काम होतं. त्याचं आपलं रोजचं कामावर जाणं येणं चालूच होतं. बाहेर लॉकडाऊन होता. सखारामचे काम एका अत्यावश्यक सेवेत मोडत होतं. तो आपलं काम चोख पार पाडत होता. अशातच एके दिवशी त्याचा सहकारी चहा पिता पिता मोठ्यानं खोकू लागला. सखारामला संशय आल्यानं आपल्या तोंडावरील मास्क सरळ करून तो त्याला काय होतं इत्यादीची चौकशी करू लागला. काही नाही रे, कालपासून थोडंसं घशात खवखवल्यासारखं होतंय. ते ऐकून सखाराम थोडासा लांबच झाला. बाहेर कोरोनानं काय थैमान घातलंय ते त्याला माहीत होतं. तो वर्तमानपत्रातून आणि टीव्हीवर रोज बातम्या पाहत होता. कोरोनाची लक्षणं काय असतात ते त्याला माहीत होतं. आपल्या सहकार्याची ती अवस्था पाहून सखारामने पुढची वेळ न दवडता त्याला दवाखान्यात जाऊन तपासणी करून घेण्याचा सल्ला दिला. एव्हाना सखाराम देखील मनातून खूप घाबरला होता. कारण सकाळच्या पाळीत ते दोघेच एकमेकांसोबत होते. त्यामुळे तो मनातून घाबरला होता. याला कोरोना तर झाला नसेल ना, अशी पुसटशी शंका त्याला येऊन गेली. सखाराम दुपारी घरी आला. जेवण गोड लागाना. रोज दुपारी जेवणानंतर 2 तास आराम करणाऱ्या सखारामला आज झोपही येत नव्हती. रोज बेफिकीर होऊन घोरत पडणारा सखाराम आज काही केल्या झोपेच्या अधीन होत नव्हता. त्याला राहून राहून त्याचा तो खोकणारा सहकारी मित्र दिसत होता. संध्याकाळच्या वेळी चहा घेता घेता सखारामनं त्या मित्राला फोन केला आणि त्याची चौकशी केली. डॉक्टरांकडे गेला होतास का? कोरोनाची टेस्ट घेतली का? हो, आत्ताच चेकअप करून आलो. हे ऐकून सखारामला हायसं वाटलं. दोघंही एकाच पाळीत काम करत होते. त्यामुळे एकाला काय झालं तर त्याचा त्रास दोघांनाही होणार होता. 1-2 दिवस गेले असतील. सगळं कसं सुरळीत चालू होतं. पण बाहेर कोरोनानं पहिल्यापेक्षा जास्तच थैमान घातलं होतं. पेशंटची संख्या दिवसेंदिवस वाढतच होती. अत्यावश्यक सेवा वगळता कोणीही बाहेर जात नव्हतं. तरीही पेशंट वाढतच होते. एक दिवस पेपर वाचता वाचता सखारामलाही कसं तरीच वाटायला लागलं. तो मनातून घाबरला आणि विचार करू लागला. आपण देखील चेकअप केलं तर काय फरक पडणार आहे? पैसे तर नाही द्यावे लागणार. मग काय हरकत आहे? त्याच दिवशी कामावरून सुटल्यावर तो सरळ हॉस्पिटलला गेला. सखारामनं कुठं आणि काय काम करतो इत्यादी सगळं सांगून झाल्यावर तेथील वैद्यकीय स्टाफनं त्याचा स्वॅब चेकअपसाठी घेतला. त्यानंतर 2च दिवसांनी त्याचा रिपोर्ट मिळेल असं सांगून त्याला घरी जाण्यास सांगितलं. तसा सखाराम आज निश्चिंत होता. कारण आज तो चेकअप करून आला होता. नुसतं चेकअप करूनच तो इतका खुश होता की मला काय झालंच नाही या आविर्भावात तो वागत होता. पण नियतीनं त्याच्यासमोर नवीनच काहीतरी मांडून ठेवलं होतं. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी एक रुग्णवाहिका सायरन वाजवीत चाळीत शिरली. तशी चाळीतली सगळी लोकं आपापल्या दारा खिडक्यांमधून आज कुणाचा नंबर लागला आहे हे उत्सुकतेनं पाहायला लागली. सायरन बंद झाला आणि रुग्णवाहिकेतून 3 PPE किट घालून खाली उतरले. अख्खी चाळ त्यांना पाहू लागली. त्यातील एक नर्स समोरच्याच खिडकीत उभ्या असलेल्यांना विचारायला लागली, सखाराम पारधी कुठे राहतात? हे ऐकताच बाजूच्या खिडकीत बसला सावंताचा मन्या खिडकीतून जोरात किंचाळून म्हणाला, ते बघा वरच्या माळ्यावर, डाव्या हाताची शेवटची खोली. तसा अंगात घातलेला PPE किट सांभाळत सांभाळत ती नर्स वरती गेली. सखाराम एकटाच खुर्चीत डाव्या हातात चहा कप तर उजव्या हातात पेपर घेऊन वाचत बसला होता. त्या नर्सने त्याला विचारले,
सखाराम कोण? मीच मॅडम, बोला. तुम्ही परवा चेकअप केला होतात ना? हो, पण रिपोर्ट आज येईल. चला तर मग, तुमचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. तुम्ही तुमचे कपडे, टूथपेस्ट, साबण वगैरे घ्या आणि चला आमच्याबरोबर. काय? ते ऐकून सखाराम जोरात ओरडलाच. त्याच्या हातातला कप खाली पडला. त्याच्या डोळ्यांसमोर अंधारी आली. रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याचं ऐकून पायाखालची वाळूच सरकली. त्याच्या बायको आणि पोरीने तर हंबरडाच फोडला. आजूबाजूचे लोक आपापसात कुजबुजायला लागले. जो सखाराम अख्ख्या चाळीत फेमस होता, जे लोक त्याची चेष्टा मस्करी करायचे, तेच लोक आज ओळख दाखवायची सोडा अवाक्षरीही बोलत नव्हते. रोज सगळ्यांना सूचना आणि सल्ले देणाऱ्या सखारामशी आता कोणी एक शब्दही बोलायला तयार नव्हता. सखारामची पोरगी रडत रडतच त्याला एकदम येऊन बिलगली. तशी ती नर्स बोलली, त्यांच्यापासून लांब राहा. 5-10 मिनिटांपूर्वी ज्या मुलीनं आपल्या जन्मदात्या बापांसोबत दंगामस्ती केली होती, तीच पोरगी आता आपल्या बापाला स्पर्शही करू शकत नव्हती. ज्या बायकोनं 7 फेरे घेऊन जन्मभर साथ देईन म्हणून वचन दिलं होतं, ती बायको आता 2 मिनिटात परकी झाली होती. तिला हे सर्व न पटण्यासारखं होतं. पण सत्य हे सत्यच असते, ते स्वीकारायला आले पाहिजे. सखारामनं नर्सनं दिलेला मास्क तोंडावर बांधला. बायकोनं दिलेली कपड्याची पिशवी घेतली. रडून रडून तोंड सुजलेल्या लेकीकडं मायेनं बघितलं. बायकोनं लांबूनच खाली वाकून नमस्कार केला आणि सखाराम पायऱ्या उतरू लागला. एक एक पायरी त्याला डोंगरा एवढी वाटायला लागली होती. जिन्यावरून खाली उतरताच त्यानं चहूकडं पाहिलं. समोरच्या रस्त्यावर चिटपाखरू देखील नव्हतं. होती ती फक्त रुग्णवाहिका आणि ते तिघे. एवढे सखे सोबती, इष्टमित्र, पै पाहुणे, सर्व गोतावळा असूनही आज कुणीही साथ देत नव्हतं. सारं काही असूनही काहीच नसल्यासारखं. गाडीत बसायच्या अगोदर सखारामनं एकदा डोळे भरून आपल्या बायको, मुलीला आणि गल्ली गोतावळ्याला पाहिलं. त्याच्या त्या भेदक नजरेतून आपण या गल्लीत कधी परत येणारच नाही हा भाव दिसत होता. त्याच्या डोळ्यांतून आसवं गळायला लागली. सर्व चाल त्याला पाहत होती, पण धीर द्यायला त्या नर्सशिवाय दुसरं कोणीच नव्हता. बाबा, तुम्ही व्हाल बरे लवकरच, याल परत, बसा गाडीत. नर्सने त्याला धीर दिला. त्याला बी बरं वाटलं. खूप वेळानंतर त्याला कुणीतरी लाख मोलाचा सहारा देत होता. सखारामनं रुग्णवाहिकेत बसायच्या अगोदर आणखी एकदा मागे वळून पाहिलं. वरती हात करून बायको आणि मुलीला डोळ्यात साठवत तो आत जाऊन बसला. सायरन वाजवत रुग्णवाहिका रुग्णालयाकडे गेली आणि चाळीभर एकच बातमी वाऱ्यासारखी पसरली. सखारामला कोरोना झाला. इकडे रुग्णवाहिका हॉस्पिटलला आली. सखारामला खाली येण्यास सांगितले. खाली उतरत असताना सखारामला समोर 2 डेड बॉड्या दिसल्या. त्या एका जवळच एक लागूनच ठेवल्या होत्या. त्या बॉड्यांजवळ ना कोई नातेवाईक होते, ना कोई इष्टमित्र. सगळे असूनही लावारीसारख्या पडल्या त्या बॉड्या पाहून सखारामच्या काळजात धस्स झाला. समोर हॉस्पिटल असूनही आपण जणू यमाच्या दरबारात परत कधी न येण्यासाठी जात आहोत असंच त्याला वाटत होतं. फक्त 8च खाटा असणाऱ्या लांबच लांब वार्डातील एका खाटेवर त्याची व्यवस्था केली होती. डॉक्टर, नर्स, सफाई कामगार, आयाबाई सगळेच कसे PPE किटमध्ये होते. ते पाहून त्यालाही कसे तरीच वाटत होते. माणसंच तर होती ते PPE किटमध्ये, पण माणसाच्या देहात देवरूपातील ही माणसं पाहून त्यालाही घेवरून येत होतं. डॉक्टरांनी त्याचं चेकअप वगैरे करून गोळ्या औषधं दिली. वॉर्डमध्ये पेशंट ठेवायला जागा अपुरी पडत होती. सगळ्या पेशंटचा त्रास, ताण तणाव असून देखील डॉक्टरांचा स्वभाव मात्र प्रेमळ होता. इतके पेशंट असूनही ते कुणावर खेकसत नव्हते. सर्वांची चांगले बोलून ते कसे लवकर बरे होतील याकडेच त्यांचं लक्ष होतं. सखारामला आज येऊन 4 दिवस झाले होते. आता त्याला थोडा त्रास जाणवू लागला होता. घशात होत असलेल्या खवखवीमुळं आणि अंगात असणाऱ्या थंडी तापामुळं त्याचीही तब्येत जास्तच खालावली होती. दर तासाला नर्स, डॉक्टर येऊन त्याला चेक करून जात होते. दर तासाला येणाऱ्या डॉक्टरांना पाहून सखारामचा धीर सुटायला लागला होता. मलाच का सारखे चेक करतात, बाकीच्यांना का करत नाहीत, या असल्या विचाराने तो जास्तच काळजी करायला लागला.
8व्या-9व्या दिवशी त्याला श्वास घ्यायला जास्तच त्रास होऊ लागला. तसं डॉक्टरांनी त्याला व्हेंटिलेटर लावण्याचा निर्णय घेतला. भलं मोठं व्हेंटिलेटर त्याच्याजवळ आणलं गेलं. ते पाहून तर तो गर्भगळीतच झाला. 12-13व्या दिवसांनी त्याचा बेड शिफ्ट केला गेला. आता त्या रूममध्ये फक्त 2च पेशंट होते. बाहेरच्या वॉर्डमध्ये लोक तरी होते, पण इथे लोक तर सोडा, कोण हॉस्पिटलचे कर्मचारीसुद्धा दिसत नव्हते. संध्याकाळ झाली की त्याला मुलगी आणि बायकोची आठवण यायची. काय होईल माझं? मी आल्यापासून कुणीच भेटायला आलं नाही. माझी आठवण येत नसेल का त्यांना? यासारखे विचार करत कुणीतरी आपल्याला भेटायला येईल या भोळ्या आशेनं तो दरवाजाला असणाऱ्या काचेकडे एकटक बघत बसायचा. माझं काय बरं वाईट झालं तर काय होईल माझ्या मुलीचं? कशी सांभाळेल माझी बायको स्वतःला? यासारखे नको नको ते विचार त्याच्या डोक्यात यायचे. त्या विचारांनीच त्याचे डोळे भरून यायचे. तो पुरा घाबरून जायचा. एका संध्याकाळी डॉक्टर प्रतीक त्या वॉर्डमध्ये राऊंड घेत होते. त्यांच्यासोबत इतरही स्टाफ होता. सखाराम राहायला होता त्या भागातच डॉक्टर प्रतीक यांच्या वडिलांचा डिस्पेन्सरी वजा छोटासा दवाखाना होता. सखाराम व त्यांच्या घरातील सर्वांचं डॉक्टर प्रतीकच्या वडिलांच्या दवाखान्यात येणं जाणं होतं. डॉक्टर प्रतीकचे वडील एक चांगले नावाजलेले डॉक्टर होते. सखारामची बायको कधी कधी त्यांच्या दवाखान्यात साफसफाईचं काम करून द्यायची. त्यामुळेच डॉक्टर प्रतीक सखारामला नावानिशी ओळखायचे. डॉक्टर प्रतीकला पाहून सखारामला बरं वाटलं. डॉक्टर त्याच्या जवळ येताच सखारामच्या डोळ्यात पाणी आलं. डॉक्टरांनीही त्याला ओळखलं. अरे मामा, तुम्ही पण आलात? काय काळजी करू नका, रडायचं नाही. लवकर घरी जायचं आहे ना? मी सोडतो तुम्हाला लवकर घरी, पण एका अटीवर. दिलेली औषधं आणि जेवण पोटभर खायचं आणि आराम करायचा. 4-5 दिवसात बरे व्हाल तुम्ही. डॉक्टर प्रतीक त्याचे पेपर चेक करून झाल्यावर बाजूच्या पेशंटला चेक करायला गेले. डॉक्टरांनी दिलेल्या सूचना म्हणजे जणू हनुमंतानं लक्ष्मणाला दिलेली संजीवनी बुटीच आपल्याला मिळाली की काय, असं त्याला वाटू लागलं. त्या दिवसापासून रोज राऊंडला आलेले डॉक्टर प्रतीक सखारामशी वेळ काढून बोलू लागले. 2 दिवसांनी सखारामला लावला तो व्हेंटिलेटरही काढण्यात आला. हाताला सलाईन, तोंडावर मास्क असला सखारामाचा जरा निवांत वाटत होता. डॉक्टर आपलं काम आटोपून सखारामसह सगळ्याच पेशंटजवळ 10 मिनिटे घालवायचे. त्यांना विल पॉवरचे महत्त्व समजून सांगायचे. घरचा कर्ता पुरुष तूच आहेस, तुला जगायचंच आहे, तुझ्या मुलीसाठी, तुझ्या बायकोसाठी. तेव्हा काळजी करायची नाही. डॉक्टर सखारामला सांगायचे, तोही ते सर्व ऐकायचा. दिलेल्या गोळ्या औषधं वेळेवर घ्यायचा. डॉक्टर गेले की त्यांनी सांगितलेल्या गोष्टी आठवायचा. पेपर वाचून मन रमवायचा. यातून आपोआपच तो बरा होऊ लागला. सखारामचा व्हेंटिलेटर काढून आज 3 दिवस झाले होते. आज त्याला जनरल वॉर्डमध्ये आणलं होतं. खूप दिवसांनी तो इतकी माणसं बघत होता. रोज शेकड्यानं लोक भरती होत होते आणि बरे होऊन जातही होते. डॉक्टर नावाचे देवदूत आपल्या परीनं कसोशीनं प्रयत्न करत होते. ज्याच्या नशिबाची दोरी घट्ट होती तो जगत होता. एके दिवशी संध्याकाळी डॉक्टरांनी सखारामचे वजन, उंची, ताप सर्व काही चेक केले आणि स्वतःची कपडे घालायला सांगितले. सखाराम आज जवळजवळ महिन्यानं स्वतःची कपडे घालत होता. तो कपडे घालून येईपर्यंत डॉक्टरांनी त्याला गोळ्या औषधं सर्व बांधून दिलं होतं. सखाराम हा डॉक्टर प्रतीकपेक्षा वयानं मोठा होता, पण त्यानं निसंकोचपणे डॉक्टरांचे पाय धरले आणि तो रडू लागला. तसा कणखर असणाऱ्या डॉक्टर प्रतीकच्या डोळ्यातही नकळत पाणी आलं होतं. डॉक्टर बोलले, मामा, हे तुम्ही करून दाखवलंय, मी नाही. यात माझं काही नाही. एखाद्या पेशंटची सर्जरी यशस्वी झाली की होणारा आनंद डॉक्टरच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसतो. अगदी तसाच आनंद आज डॉक्टर प्रतीक यांच्या चेहऱ्यावर दिसत होता. सखारामला डॉक्टरांनी सावरलं होतं. त्याला जगण्याची नवी उमेद दाखवली होती. त्या उमेदीवरच तो बरा झाला होता. डॉक्टरांची गाडी आली. डॉक्टर स्वतः गाडी चालवत होते. सखाराम मागच्या सीटवर बसला होता. त्याला काय करू आणि काय नको असं झालं होतं. सखाराम मनातून त्या डॉक्टररूपी देवाला धन्यवाद देत होता. त्यांचे आभार मानत होता. काही वेळातच गाडी सखाराम राहत असणाऱ्या चाळीत शिरली.
जशी गाडी आत आली तशी माणसं मुलं सर्वजणच टाळ्या वाजवायला लागले. पहिल्या दुसऱ्या माळ्यावरून त्याच्यावर फुलांचा वर्षाव होत होता. ज्या दिवशी गेलो होतो त्या दिवशी हीच लोक संशयास्पद नजरेने बघत होती. तेच लोक आज माझ्या आनंदानं स्वागत करत होते. त्याला काहीच समजेना. सखारामची बायको आपला धनी सुखरूप आला म्हणून पंचारती ओवाळायला पुढे आली. तसा सखाराम बोलला, माझी नको, या देवाची पूजा कर. अगं, आज तुझा मालक जिवंत आहे, तो या देवाच्या कृपेने. त्यानं निस्वार्थीपणे केलेल्या सेवेमुळे मी जिवंत आहे. देऊळ, मशीद, चर्च, गुरुद्वारा यासारखी प्रार्थनास्थळे बंद आहेत, पण त्यातील देव मात्र डॉक्टरांच्या रूपात दवाखान्यात सदैव तत्पर सेवा देत आहेत. खरंच सलाम आपल्या डॉक्टरी पेशाला. धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह. मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य, कथा, कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा. आपले पुन्हा एकदा धन्यवाद.